So, बालमित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning chapter motion in a plane. त्यातला आपला पहिला पार्ट चालू आहे रेक्टिलिनियर मोशन मीन्स मोशन इन अ स्ट्रेट लाईन. आणि आजच्या लेक्चरला आपल्याला घ्यायचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दोज वर आस्क्ड इन द प्रिव्हियस इयर जेई एक्झाम्स. सो बेटा, आउट ऑफ दॅट फर्स्ट क्वेश्चन इज हियर. Velocity v आणि time t graph of the body in the straight line motion is shown. So horizontally x axis ला time आहे, vertically velocity आहे. Point S is at 4.33 seconds. बेटा जो point S आहे, you are seeing this point is at 4.33 seconds. चा अर्थ काय झाला? 1 2 3 4 5 4 आणि 5 ह्या दोघांच्या मध्ये जो पॉइंट S मला दिसतोय. सो बेटा this distance is 1/3 असं त्यांचं म्हणणं आहे. आर यू गेटिंग? 4.3 म्हणजे this distance is 1/3 4.33. S साठी 4.33. Total distance which is covered by body in the 6 seconds. बेटा 6 सेकंदामध्ये बॉडीने कव्हर केलेलं डिस्टन्स किती? आता आपल्याला माहितीये जेव्हा टाइम आणि वेलॉसिटी ग्राफ मध्ये प्लॉट केली जातात, डिस्टन्स आपल्याला विचारलं तर डिस्टन्स कव्हर्ड इज ऑलवेज एरिया अंडर ग्राफ. ओके, सो बेटा टोटल डिस्टन्स कव्हर्ड in 6 seconds. तर बेटा 6 सेकंदामध्ये बॉडीने कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे एरिया अंडर हा एक ट्रॅपेझियम दिसतोय आणि पुढे मला एक ट्रायंगल दिसतोय इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम. कोण आहे बेटा ट्रॅपेझियम? OABS. OABS प्लस त्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ऍड करूया. एरिया ऑफ द ट्रायंगल SCD. गेटिंग? ओके, सो बेटा दिस ट्रॅपेझियम प्लस ट्रायंगल. बिफोर दॅट हा काढण्यासाठी बघ बर का, एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढण्यासाठी मला ही लेंथ लागेल. ओके, चलो सायमल्टेनियसली आपण करूया, ठीक आहे ना. विच इज इक्वल टू, आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असतो बेटा? 1/2 इंटू सम ऑफ द पॅरलल साइड्स. मग पॅरलल साइड एक ही आहे A to B. ओके, अँड होपफुली A to B इन द डायग्राम 2 च्या खाली आणि B 3 च्या खाली आहे A. ओके, सो AB distance will be 1. क्लियर बेटा? सो 1 प्लस हे डिस्टन्स किती झालं? 4 + 1/3. ओके, 4 + 1/3 किती झालं बेटा? कसं करू त्याला? ह्या पॉइंटला म्हणू ऍट दिस पॉइंट जिथे 4 आहे त्या पॉइंटला म्हणू O. सो बेटा OS डिस्टन्स विल बिकम 4 + 1/3 म्हणजे 4 त्रिक 12 विल बी 13/3. क्लियर आहे? इट इज नॉट डिस्टन्स, इट इज टाइम ऍक्च्युअली. ओके, O to S. बर, सो 1/2 सम ऑफ द पॅरलल साइड्स 1 आणि हे किती झालं? 4 + 1/3 13/3 13/3. बेटा ऑप्शन पण लिहायचे राहिले माझ्याकडनं. ऑप्शन्स आय विल राईट 37/3 पहिला, 12 मीटर दुसरा, 11 मीटर, and the last one is 49/4. ओके, इन मीटर्स. OS हा टाइम आहे, मी सेकंड मध्ये लिहितो. चला ठीक आहे बेटा, चलो. सो 1/2 इंटू सम ऑफ द पॅरलल साइड्स इंटू हाइट. हाइट इज 4 झालं, ठीक. प्लस एरिया ऑफ द ट्रायंगल SCD. एरिया ऑफ द ट्रायंगल SCD इज 1/2 इंटू बेस. बेस इज व्हॉट बेटा? S to D आहे की नाही? SD. हे डिस्टन्स मला कसं भेटल? बघ ना, 4 पासून 6 पर्यंत किती आहे? 2.
2 मधून मला 1/3 वजा करावं लागेल. आर यू अंडरस्टँडिंग? हे जे एस डी डिस्टन्स आहे ना, 4 पासून 6 पर्यंत 2 मधून 1/3 वजा करावं लागेल. सो 3 दुने 6 नाही गेला, 5/3 सेकंड. गेटिंग इज नॉट डिस्टन्स, इज ऍक्च्युअली टाइम. ठीक आहे ना? ओके, एस डी किती बेटा? 5/3. सो बेस माझ्या ट्रायंगल आला 5/3 गुणिले हाईट किती आहे खाली डायग्राम मध्ये माझ्याकडनं राहिली बरं का बेटा, -2. So horizontally, if you see, it will be 2. Distance is never negative. Take it as 2. What will happen? इथे हा 2 will cancel out. बे एक बे, बे दुने 4. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 अधिक 13 किती झाले? 16/3 गुणिले 2 अधिक 5/3 which is 16 दुने 32 बरं का, प्लस 5 आणि अपॉन 3. So प्यारे बच्चों 37/3 meters will be फायनल आन्सर. परत एकदा समजून सांगतो, डोंट वरी बेटा. ही जी डायग्राम आहे, आय फॉरगॉट टू राईट द ऑप्शन्स. मी ऑप्शन्स लिहिले. काय सांगितलं होतं? हॉरिझॉन्टली टाइम, व्हर्टिकली व्हेलॉसिटी. ते म्हटले होते की टोटल डिस्टन्स कवर्ड इन द 6 सेकंद. आणि देताना आपल्याला काय म्हटले होते की यस पॉईंट 4.33 सेकंदाला आहे. माझं इथपर्यंत 4 सेकंद आहेत. पुढे 0.3 बेटा, 0.3 म्हणजे किती? 1/3. सो 1/3 डिस्टन्स ना, 0.3. 0.5 म्हणजे किती? अर्धा. तसा 0.33 किती झाला? 1/3. सो मी काय केलं, जिथे 4 आहे त्या पॉइंटला ओ बोललो. O to S हे डिस्टन्स किती झालं बघ ना, 1/3. ऍग्री? परंतु मला काय पाहिजे होतं? O to S. मग OS हे डिस्टन्स कसं येईल बेटा? 4 अधिक 1/3 झालं. मग ते किती आलं? 4 ते 12 13/3. तसं ट्रायंगल साठी मला SD डिस्टन्सची गरज होती. मी SD कसं काढलं? इथपासून इथपर्यंत 2 आहे ना, 4 to 6 2 आहे. 2 मधून 1/3 वजा केला, ते किती आलं? 5/3. आता टोटल डिस्टन्स कवर्ड काय असतो? एरिया अंडर ग्राफ. 6 सेकंदामध्ये एरिया अंडर ग्राफ काय बच्चा? एक ट्रॅपेझियम आहे आणि एक ट्रायंगल आहे. सो एरिया ऑफ ट्रॅपेझियम मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय? 1/2 इंटू सम ऑफ द पॅरलल साइड्स इंटू हाईट. आपल्याला पॅरलल साइड ही आहे, AB 1 आली बरं का, ही आहे किती आली? 13/3. सो दोघांची बेरीज करा, 1 अधिक 13/3 गुणिले हाईट किती आहे बेटा? 4 झालं, अधिक एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो अच्छा 1/2 इंटू बेस हे बघा 5/3 इंटू हाईट बघ खाली 2. -2 नाही करायचं. गेटिंग? इट इज लाईक कोऑर्डिनेट. हिअर वी वॉन्ट डिस्टन्स विच इज हाईट. सिम्प्लिफाय केलं. कसं केलं? 2 दुने 4. इथे बघा आतमध्ये 3 अधिक 16 किती झाले? 3 अधिक 13 व्हेरी सॉरी 3 अधिक 13 किती झाले? 16/3 गुणिले 2 अधिक 2 ला 2 गेला, इथे उरला 5/3. खाली बघ बेस सेम आहे. 16 दुने 32 अधिक वरचा 5 आणि खाली 3 37/3. स्क्रीनशॉट घ्या. चलो बच्चा, वी हॅव सेकंड क्वेश्चन हियर दॅट वॉज आस्क्ड इन JEE मेन्स 2019 चा. ए पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन O फ्रॉम रेस्ट. रेस्ट पासून पार्टिकल निघलाय अँड मूव्स विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन. युनिफॉर्म ऍक्सलरेशन निघाला. मला ही इन्फॉर्मेशन इंपॉर्टंट आहे. युनिफॉर्म ऍक्सलरेशन अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस नेच निघालाय युनिफॉर्म ऍक्सलरेशनने. आयडेंटिफाय ऑल द फिगर्स दॅट करेक्टली रिप्रेझेंट द मोशन. युनिफॉर्म ऍक्सलेशन पाहिजे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस त्याने रिप्रेझेंट केली पाहिजे. ओके, या दोन गोष्टी सॅटिस्फाय करणाऱ्या कोणत्या कोणत्या डायग्राम्स आहेत? आणि खाली ऑप्शन्स आहेत आपल्याला, बी आणि सी, की बाबा नुसताच ए, की ABC का ABD, असे ऑप्शन्स आहे बरं का. तर बेटा हे 4 ज्या डायग्राम्स आहेत ABCD, एकदा मी हा एक्सप्लेन करतो तुला. बच्चा नीट लक्ष दे. हा टाइम आहे हॉरिझॉन्टली आणि वरती इथं ऍक्सलरेशन आहे. तर इथे मी काय ऑब्झर्व करतोय की वेळेनुसार ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे. सो ही जी डायग्राम आहे बरं का, हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या क्वेश्चनचा, आणि क्वेश्चन असा लिहायचा आहे तुम्हाला नोटबुक मध्ये. ठीक आहे ना बेटा, लक्ष दे. मला पहिली डायग्राम काय सांगते बच्चा? इथे ऍक्सलरेशन युनिफॉर्म आहे, हे बघ ना. आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस हा जो टाइम आहे बरं का, विथ रिस्पेक्ट टू टाइम, जसा जसा टाइम पुढे पुढे चाललाय तर युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे ह्या डायग्राम मध्ये. ओके, बघ ना किती पण टाइम घे, चिक 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 चिक, ऍक्सलरेशन तेच ना, बदललंच नाही. बदललं असतं तर वरती नाही तर खाली काहीतरी झालं असतं. स्ट्रेट लाईन म्हणजे काय? कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म ऍक्सलेशन इथे दिसलं. बरं, इथे मला काय दिसतंय? हा वेळ आहे आणि इथे व्हेलॉसिटी आहे. वेळेसोबत व्हेलॉसिटी काय व्हायला लागले? जसजशी वेळ वाढतीये बघ,
चिक 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 व्हेलॉसिटी काय व्हायला लागली, इन्क्रीज. सो इथे सुद्धा युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे, कारण स्ट्रेट लाईन ना म्हणून युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड आहे. इथे काय होतं बेटा, इथे ऍक्सलरेशन वॉज कॉन्स्टंट, हिअर ए वॉज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटलाच आपण युनिफॉर्म बोलू शकतो, ते बदललंच नाहीये. इथे कसं आहे बेटा, इथे वेळेनुसार व्हेलॉसिटी वाढायला लागली बरं का, पण स्ट्रेट लाईन आहे म्हणजेच ऍक्सलरेशन युनिफॉर्म आणि कॉन्स्टंट आहे बरं का. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे ते इन्क्रीजिंग वाला आहे, डन, ऍक्सेप्टेबल बरं का. ऍक्सलरेशन युनिफॉर्म नॉट कॉन्स्टंट. ओके चलो, युनिफॉर्म ऍक्सलरेशन, ठीक आहे ना, युनिफॉर्म ऍक्सलरेशन. इथे काय सिच्युएशन आहे, हे एक्स आहे म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आहे बरं का. आता इथे सुद्धा बघ, टाइम आणि डिस्प्लेसमेंट. सो दोघांच्या बाबतीत काय सिच्युएशन आहे, तर बेटा वेळेनुसार हे डिस्प्लेसमेंट बघ, इथे काय होतंय, जसं वेळ वाढतोय हे वाढलं 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 वाढलं, पण नंतर काय आहे, कॉन्स्टंट. गेटिंग. इथे काय आहे, इथे वेळ आणि हे डिस्प्लेसमेंट आहे, हळूहळू 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 दिस इज इन्क्रीजिंग. हे बघ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, इथे काय होतंय, नंतर थोडं कमी झालं आणि कॉन्स्टंट आहे. सो दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल, बट दिस 3 1 2 3 आर ऍक्सेप्टेबल. म्हणजे ए बी डी या तिन्ही ऍक्सेप्टेबल सिच्युएशन्स आहेत. सो ए बी डी म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. टेक द स्क्रीनशॉट. चलो कॉन्सन्ट्रेट ऍट द प्रॉब्लेम बेटा. जे मेन्स 2018 आलेला क्वेश्चन आहे. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ्स ऑफ कार अँड स्कूटर आर शोन. इथे कार आणि स्कूटर वाले ग्राफ आपल्याला दिले त्यांनी. पहिला क्वेश्चन त्यातला म्हणतात डिफरन्स बिटवीन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार अँड स्कूटर. कारने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, स्कूटरने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, दोघांच्या मधला फरक. आणि दुसरा टाइम ऍट विच कार विल कॅच अप द स्कूटर. तो टाइम सांगा की जेव्हा स्कूटर आणि कार मीन्स कार विल कॅच अप द स्कूटर. कार फास्ट आहे, स्कूटर थोडी स्लो आहे. डायग्राम मध्ये नीट पहा, हा जो ग्राफ आहे बच्चा, हा असा कारवाला ग्राफ आहे. म्हणजे काय, आपण ग्राफचा थोडा फील घेऊ बेटा. हे बघ 5 सेकंद 10 टाइम सेकंदात आहे आणि व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्ये. अर्थ काय आहे, 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंद 25 सेकंद आणि इकडं 15 30 25 मीटर पर सेकंद स्पीड आहे. जसा वेळ वाढत चालला 5 10 15 तसंच इकडे व्हेलॉसिटी वाढत चालली. तर कारच्या बाबतीत काय स्टोरी बेटा, हे बघ कारची 15 सेकंदात समजा मोशन सुरू झाली तर 5 10 15 टिक 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 15 सेकंदात इकडे बघ 15 सेकंदात कार 25 मीटर पर सेकंदचा स्पीड घेतला कारने. जसा वेळ वाढत चालला कारचा स्पीड पण वाढत चालला, तो बनला 45 कितीला 15ला. आपण ग्राफ पण दिलीत का 15,45 पॉईंट, तसं 15ला 45 बरं का. नंतर काय झालं, टाइम पुढे पुढे सरकत राहिला 15 20 25 सेकंद. तर बेटा 15 ते 25 मध्ये कारचा स्पीड तोच राहिला. सो 0 ते म्हणजे 0 पासून 15 पर्यंत तो झाला 25, नंतर तो 25 सेकंदापर्यंत कॉन्स्टंट राहिला. हा झाला कारचा विषय. स्कूटर 30 मीटर प्रति सेकंद चालली आहे बघ, 0ला 0 आहे. जसं टाइम वाढत चालला स्कूटरचा स्पीड तोच आहे 30, मेंटेन्ड एकदम झालं. आता पहिला क्वेश्चन आपण याच्यातला सोडू, डिस्टन्स आपलं डिफरन्स बिटवीन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार अँड स्कूटर. ओके, आता एक काम करू आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार. ओके बेटा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार. एकदा हे काढू ना, ही जी कार आहे तिने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, टोटल डिस्टन्स आपल्या ज्या कारने 15 सेकंदात बरं का, इन 15 सेकंद, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, इन 15 सेकंद असली तो 15 सेकंदात 5 10 15 इथपर्यंतच एरिया ऑफ द ट्रायंगल. मी याचं नाव देऊ ओ, 0 म्हणजे 6 ओ, ठीक आहे ना, 0 ओ ए सी. 15 सेकंदात एरिया अंडर ग्राफ ना, मग एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए सी. ओके, सो कॅन आय से, त्याला यस लिहितो मी आणि सफिक्स लिहितो बच्चा कार इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए सी. समजा मला बोलले असते 25 सेकंद तर काय झालं असतं बच्चा, ट्रॅपेज मला असता ट्र 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 15 सेकंद आहे तर ट्रायंगल. बर, सो 1/2 इंटू बेस इंटू हाईट्स बच्चा, 1/2 इंटू बेस किती आहे 15 गुणिले हाईट किती रे बाळा 45.
आहे की नाही. सो दिस इज इक्वल टू किती आलं. आता 2 ने तर काही भाग जात नाही, तर एक काम करू, 15 ने मल्टिप्लाय करा. 15 5 75, हा चला 7, 15 चौक 60 आणि 7 67 अपॉन 2. क्लिअर आहे. याला असंच ठेवतो मी. चला पुढे मी म्हणतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कोणी बाय स्कूटर इन 15 सेकंद. 15 सेकंदामध्ये तो फरक पाहिजे ना मला. 15 सेकंदात माझ्या स्कूटरने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. स्कूटर तर मस्त आपली चालली आहे. हे बघ 30च्या स्पीड चालली 15 सेकंद. सो बच्चा यस ऑफ द स्कूटर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्कूटर काय होईल बेटा. 30 गुणिले 15. अरे बघ ना एरिया. आता ह्या पॉइंटला एक नाव देऊ, इथे एक नाव देऊ, ABCDE. याला मी काय म्हणतो एफ. बघ ना टिंग इट विल बी एरिया ऑफ रेक्टँगल OEFC. एवढं त्याच्या अंडर काय रेक्टँगल आहे. सो OEFC इज इक्वल टू एरिया ऑफ काय म्हणू रेक्टँगल क्वाड्रिलॅटरल लिहितो चल OEFC. आपल्याला माहिती तो रेक्टँगल आहे. ओके सो मी काय करू शकतो बेटा 15 गुणिले 30 राईट. 15 गुणिले 30 आहे बघ 15 गुणिले 30. सो बी आन्सर बेटा 15 × 45 450. आर यू अंडरस्टँडिंग. आधी तर पॉइंट मध्ये ना आन्सर्स. मग याला भाग दे चल. 3 बेत्रिक 6 बेत्रिक 6 उरला 1 बेसाती 14 पॉइंट 2 पंचे 10. आर यू गेटिंग. चला मग आता बघ जो डिफरन्स आहे बघ मोठा कोण आहे स्कूटरचा व्हॅल्यू. सो यस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्कूटर वजा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार 450 वजा कारने किती केलं 337.5. एखादा हे काढील आणि इथं टिक करील असं करायचं नाही, गडबड नाही करायची. सो बच्चा किती फरक आहे रे इथे बघ ना 337.5 40 50 112.5. ओके दिस मच मीटर. मग 112.5 मीटर बघ पहिलं आन्सर. पण माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. हे बघ पहिले 2 तर उडाले. मग आता ह्या दोघांपैकी कोणता विषय मला टाइम काढावा लागेल. एकदा स्क्रीनशॉट घे बेटा. झालं ठीक आहे. चला इथपर्यंत मला एकदा समजलंय का नाही. येस और नो टाइप करा. चलो बच्चा चलो. सो बेटा इथपर्यंत तर आपला आन्सर आलेला आहे काय की 112.5 मीटर. मुद्दा असा आहे की सेकंड द टाइम ऍट विच कार विल कॅच अप विथ द स्कूटर. एका पर्टिक्युलर टाइमला असं होणार आहे की कार सपोज इमॅजिन कर ना एक स्कूटर चालली आणि कार कशी असते सनाट. सो ती कव्हर करणार आहे कॅचअप करणार आहे ही भेटणार आहे तिला. ही हाय स्पीड मध्ये ना कार. हे बघ स्कूटर चालली आणि ही बघ. सो माझी कार स्कूटरला कॅचअप करणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग. सो अकॉर्डिंग टू ग्राफ एका पर्टिक्युलर टाइमला लेट अस से कुठेतरी इथं समजा चिक 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 समजा इथं कुठेतरी एखाद्या पर्टिक्युलर टाइम टी ला. ओके आपण काय म्हणू लेट कार कॅचअप स्कूटर ऍट द टाइम टी. एक पर्टिक्युलर टाइम आहे आपल्याला माहिती 20 एक 22 एक 21 एक 25 पण 25च्या आतमध्ये कुठल्या तरी एका पर्टिक्युलर टाइमला ती कॅचअप करील असं आपण म्हणूया. तर बेटा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये काय आहे की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार अँड स्कूटर विल बी सेम. ह्या पॉइंटला जे डिस्टन्स ट्रॅव्हल आहे बघ ना वेलॉसिटी आणि इथे टाइम आहे ना वेलॉसिटी आणि टाइम आहे. तर डिस्टन्स कसं भेटतं एरिया अंडर ग्राफ. तर दोघांचे डिस्टन्स ओरिजिन पासून तर सेम राहणार ना. आर यू अंडरस्टँडिंग. सो ओरिजिन पासून डिस्टन्स विल बी सेम. सो ऍट धिस टाइम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्कूटर. आर यू अंडरस्टँडिंग. मी अगोदर स्कूटर लिहितो मुद्दाम. हे बघ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्कूटर कारण ते थोडं सोपं आहे इज इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार.
स्कूटर का सोपं आहे, स्कूटर आपली एकाच स्पीडने चाललेली आहे. सो बच्चा हा 30 आणि हा टी असं तू घेशील तर एरिया अंडर ग्राफ काय होईल हे बघ ना, 30 इंटू टी, लेंथ इंटू ब्रीथ, हे बघ ना, लेंथ टी, हाईट 30, कळलं? सो इट विल बी 30 टी बच्चा, दिस विल बी 30 टी बरं का, इज इक्वल टू. सर कारच्या बाबतीत काय म्हणणार आपण? बेटा कारच्या बाबतीत बघ, नीट लक्ष द्या, हे 15 पर्यंत एक ट्रायंगल आहे ना, आहे की नाही, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. सो 1/2 इंटू 15 गुणिले 45, 1/2 इंटू 15 गुणिले 45 अधिक, आता पुढचा एरिया मी दाखवू का याने, हे बघ टी, हा एरिया, हा एरिया काय होईल, लेंथ इंटू ब्रेथ. सो बच्चा लेंथ काय होईल रे, लेंथ काय होईल, आता नीट लक्ष दे बरं का, ही ब्रेथ समजा ही हाईट आहे, ओके, किंवा ब्रेथ आहे 45, सो ही लेंथ काय होईल, धिस डिस्टन्स इज टी, त्याच्यातून 15 मला वजा करावं लागेल. अरे बघ ना, 0 पासून टी आहे ना, आणि हे 0 पासून 15, एवढा पार्ट वजा कर ना, एवढा पार्ट काय भेटेल मला, नाही कळलं? हे बघ ओरिजिन पासून, बेटा लक्ष दे, हे एवढं डिस्टन्स काय आहे टी, ओरिजिन पासून हे एवढं डिस्टन्स किती आहे बेटा, 15. आर यू अंडरस्टँडिंग? मग हे किती उरलं डिस्टन्स, हे बघ हे डिस्टन्स किती उरलं, टी मायनस 15. आता आलं लक्षात, टी मायनस 15, क्लिअर आहे? धिस इंटू हाईट किती झाली 45, बघ ना कारसाठी 45, सो टी मायनस 15 इंटू 45 किंवा 45 इंटू टी मायनस 15. पुन्हा पहिल्यापासून सांगतो, हे स्कूटर चालली आणि कार चालली हाय स्पीड मध्ये, कारने स्कूटरला कॅचअप केलं, तर दोघांचं डिस्टन्स ओरिजिन पासून सेम असेल ना, मग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय स्कूटर इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार. सो स्कूटरचं डिस्टन्स बघ टाइम टी मध्ये, आणि इथं बघ 30, सो हा एक रेक्टँगल क्वाड्रिलेटर भेटेल मला, लाईक ओके, काय जो भेटेल तो रेक्टँगल. सो तो रेक्टँगल जो भेटेल त्याचं बघ लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ टी, ब्रेथ 30, सो 30 टी, झाला विषय संपला. कारच्या बाबतीत 2 डायग्राम्स भेटतील मला, अर्थात ट्रॅपेझियम भेटतो तसंही चालतं, काही अडचण नाही. मी पहिले हा ट्रायंगल घेतला, 1/2 इंटू बेस इंटू हाईट अधिक रेक्टँगल कोणता, हे बघ ना टी मायनस 15, कारण की टी आहे 15 गेले, टी मायनस 15 गुणिले 45 झालं, 45 गुणिले टी मायनस 15. सो प्यारे बच्चों, बस हे इक्वेशन आपल्याला फक्त सोडवायचे. आर यू अंडरस्टँडिंग? 30 टी इज इक्वल टू 15 गुणिले 45 अपॉन 2, मग अशीच आपण केलं 337.5 आलं होतं, आठवतंय का? हे उत्तर अधिक 45 गुणिले टी 45 टी वजा 45 गुणिले 15 करा, 15 पाचे 75, हात चाला 7, 15 चौक 60 आणि 7 67 झालं, 45 टी वजा 675. आता एक काम करू, तो मायनस 675 इकडे डावीकडे घेऊ, विल बिकम 675. हे प्लस वाली टर्म अलीकडे आली 337.5 इज इक्वल टू 45 टी ला तिथंच ठेवू आणि 30 टी वजा करू. क्लिअर बेटा? मग आता बघ ह्या दोघांमधला फरक किती आला, इथं उजवीकडे किती येईल, 45 मधून 30 गेले 15 टी, 675 मधून 337.5 वजा, याला बघ पॉइंट लिहितो 0, बघ आता 0तनं 5 जात नाही, 10तनं 5 गेले 5, डिसिमल पॉइंट लावला 5 आहे, बॉरो 14, 14तून 7 गेले 7, पुन्हा बॉरो 7 चे 6, 6तून 3 गेले 3, 6तून गेले 337.5. ओके, आता 15 ने भाग द्या, सो युअर टी विल बी, 15 ने भाग द्या याला, 15 दुने 30 37, सो 15 दुने 30 पॉइंट 75, 15 वाजे 75, सो बच्चा 22.5 सेकंद, म्हणजेच सी ऑप्शन इज करेक्ट. टेक द स्क्रीनशॉट. So beta, this was the question which was asked in JEE Mains 2014. In fact तेव्हा AI एक्झाम असायची. ओके, आमच्या काळातला विषय. ए बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, हा ग्राफ दिलाय मला. सो बेटा हा जो ग्राफ आहे हे 0 आहे, हिअर इज ओरिजिन. ओके, सो वेळ बघ जसं वेळ वाढतोय
व्हॉट इज हॅपनिंग? ऍक्सलरेशन 10 होतं. हे बघ वेळ वाढत चालला, ऍक्सलरेशन कमी होत चाललं. 11 सेकंदात गाडी रेस्टला आली, आज त्याचा अर्थ आहे 11व्या सेकंदाला काय झालंय? ऍक्सलरेशन बघ ना, खाली खाली आलं, 0 झालं. ओके, असा ग्राफ आहे. मला काय म्हणतात? मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ बॉडी विल बी. बॉडीची मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय असेल? बेटा नीट लक्ष दे. जेव्हा टाइम आणि व्हेलॉसिटी होती, व्हेलॉसिटी इंटू टाइम केलं तर काय भेटतं? डिस्टन्स. सो डिस्टन्स वॉज एरिया अंडर ग्राफ ऑफ व्हेलॉसिटी टाइम. चल परत लिहून देतो तुला. डिस्टन्स is area under velocity time graph. Are you understanding? तसंच बच्चा, your velocity is बघ ना, acceleration into time. In fact, acceleration is velocity upon time ना. Velocity is acceleration into time. So बच्चा same way, velocity is always area under, शॉर्टकट मध्ये लिहितो, acceleration time graph. सो आता परत कधी विसरायचं नाही, नोटबुकच्या हवं तर टॉपला लिहून ठेव. सिंपल गोष्ट आहे. व्हेलॉसिटी कशी काढणार तू? एरिया अंडर ऍक्सलरेशन टाइम ग्राफ. हे काय? टाइम ऍक्सलरेशन गिवन आहे, त्याच्या अंडर ग्राफ काय? ट्रायंगल आहे. सोबतच्या व्हेलॉसिटी ते म्हणतात मॅक्सिमम व्हेलॉसिटी, काही अडचण नाही. सोबतच्या व्ही मॅक्सिमम विल बी एरिया ऑफ ट्रायंगल ओ. नाव देऊ, याचं नाव देतो ए, याचं नाव देतो बी. एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज 1/2. बेस किती आहे बच्चा? 11. हाईट किती आहे? 10. सो 2 पंचे 10, 11 पाचे 55. वेलोसिटी इज मीटर पर सेकंड, कारण सगळे या साइड मध्ये. डन. अंडरस्टँडिंग? टेक द स्क्रीनशॉट. सो बच्चा, टुडे वी विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स.